हा असा मस्त जाळीदार, मऊ, लुसलुशीत आणि अगदी स्पॉन्जी असा आज आपण इथे हा सुरती खमण तयार केलेला आहे. नेहमी आपण बेसन पिठापासून अगदी झटपट असा ढोकळा तयार करत असतो. पण आज आपण फक्त 1 वाटी चणा डाळीपासून अगदी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा किंवा वेगळ्या चवीचा हा सुरती खमण इथे तयार केलेला आहे. अगदी सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा यालाच तुम्ही वाटलेल्या डाळीचा खमण सुद्धा म्हणू शकता. चवीला तर अगदी एक नंबर लागतो. एकदा तरी ह्या पद्धतीने हा सुरती खमण नक्कीच ट्राय करायला हवा. चला तर मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा खमण बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला हरभऱ्याची डाळ भिजत ठेवायची आहे. तर 1 वाटी इथे मी हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ साधारण 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवली होती. डाळ सुरुवातीला चांगली निवडून स्वच्छ 3 ते 4 वेळेस पाण्याने धुवून घ्यायची आणि मग त्यानंतर यामध्ये भरपूर सारं पाणी घालून हिला आपल्याला भिजत ठेवायचं आहे. 4 ते 5 तासांमध्ये डाळ अगदी छान व्यवस्थित अशी आपली भिजलेली आहे. आता ही डाळ जी आहे ती आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर ही डाळ वाटण्यासाठी इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण ही सर्व डाळ काढून घेऊया. तर एकाच बॅचमध्ये मी ही डाळ वाटून घेणार आहे. त्यासाठी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर सर्व डाळ इथे मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. तर साधारण 3 मोठे चमचे यामध्ये मी दही घालणार आहे. दही हे चांगलं ताजं आणि फ्रेश असायला हवं. तर 3 चमचे यामध्ये दही घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं सुरुवातीला पाणी घालायचं आहे आणि नंतर लागेल तसं अगदी थोडं-थोडं करून यामध्ये आपण पाणी घालून ही डाळ वाटून घेऊया. खूप जास्त देखील पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा नाहीये. तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं घट्टसरच आपल्याला हे बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी साधारण 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घालून ही डाळ इथे मी वाटून घेतलेली आहे. तर अगदी आपला जसा बारीक रवा असतो ना, सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने थोडीशी दरदरीत अशी मी ही डाळ इथे वाटून घेतलेली आहे. खूप जास्त जाडसर सुद्धा ठेवायची नाहीये. हे बघा ह्या पद्धतीने आणि पाणी अगदी आपल्याला कमी वापरायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मिश्रण आहे ना वाटलेल्या डाळीचं, याला चांगलं 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे या पद्धतीने. कारण आता हे जे पीठ आहे, हे आपण फर्मेंटेशन करून घेणार आहोत. तर अगदी छान व्यवस्थित एकजीव होईल, मस्त मिक्स होईल अशा पद्धतीने याला सलग चमच्याने हलवत थोडंसं फेटून घेऊया किंवा तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा याला फेटून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने चमचा वगैरे वापरू शकता. तर फक्त 3 ते 4 मिनिटं याला छान एकाच डिरेक्शनमध्ये व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने. आता हे पीठ आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे. त्यासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एखाद्या उबदार ठिकाणी याला रात्रभर आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. कमीत कमी साधारण 7 ते 8 तासांसाठी हे पीठ असंच झाकून ठेवूया, म्हणजे पीठ चांगलं फर्मेंट होतं. जसं आपण इडली डोश्याचं पीठ फर्मेंट करतो, अगदी सेम त्याच पद्धतीने हे सुद्धा पीठ आपल्याला फर्मेंट करायचं आहे. तर साधारण इथे मी 7 ते 8 तासांसाठी हे पीठ असंच फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं. तर अगदी मस्त असं आपलं पीठ जे आहे ते इथे फर्मेंट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि अगदी हलकं-फुलकं झालेलं आहे. आतमध्ये छान व्यवस्थित असं ते जाळीदार तयार झालेलं आहे. आता ह्यापासून आपण हा ढोकळा किंवा खमण तयार करणार आहोत. नेहमी आपण बेसन पिठापासून अगदी इन्स्टंट ढोकळा बनवतो. पण हा जो खमण आहे, हा बनवायला थोडा वेळ लागतो. पण मग चवीला खूप छान लागतो. एकदा तरी नक्कीच बनवायला हवा. आता यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे ढोकळा जो आहे ना, तो खाताना अजिबात घशामध्ये अडकत वगैरे नाही किंवा कोरडा लागत नाही. असा छान मऊ आणि सॉफ्ट तयार होतो. 1 चमचा यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे. तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी-अधिक करू शकता. त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता ह्या स्टेजला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे यामध्ये साखरसुद्धा घालू शकता. मी इथे वापरलेली नाही आहे साखर. त्यानंतर फक्त 3 ते 4 चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही. तुम्ही बॅटरची इथे कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप जास्त पातळ असं आपल्याला हे बॅटर तयार करायचं नाही आहे. थोडंसं असं घट्टसरच ठेवायचं आहे. तर अगदी थोडंसं पाणी घातलं आणि याला एकदा छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं ह्या पद्धतीने. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे म्हणजे अजून छान जाळीदार आणि स्पंजी असा आपला हा खमण इथे तयार होईल. तर पोहे खाण्याच्या चमच्याने फक्त अर्धा चमचा इथे मी हा खाण्याचा सोडा घातलेला आहे. सोडा ॲक्टिव्हेट होण्यासाठी फक्त 1 चमचा यावर पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. सोड्याच्या ऐवजी तुम्ही इथे इनोचा सुद्धा वापर करू शकता. आता सोडा घालण्यापूर्वी मी दुसरीकडे गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ताटाला सुद्धा तेल लावून ठेवलेलं आहे. पहिले ती आपल्याला प्रोसेस करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे. तर हे बघा सोडा घातल्यामुळे बॅटर जे आहे ते अजून छान मस्त हलकं-फुलकं झालेलं आहे. आता लगेच आपण याचा खमण बनवायला घेऊया. त्यासाठी मी आधीच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला हे सर्व बॅटर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने.
वरच्या साईडने चमच्याने थोडंसं याला एकसारखं करून घेऊया आणि अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिटांसाठी हा जो खमण आहे तो वाफवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे, म्हणजे आतपर्यंत खमण जो आहे तो अगदी छान व्यवस्थित असा स्टीम होतो. तर अगदी 20 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर हा खमण इथे अगदी मस्त व्यवस्थित असा इथे मी स्टीम करून घेतलेला आहे. एखाद्या सुरीच्या मदतीने वगैरे सेंटरला चेक करून बघायचं. हे बघा अगदी परफेक्ट असा स्टीम झालेला आहे. जर कच्चा वगैरे राहिला असेल तर पुन्हा तुम्ही याला 4 ते 5 मिनिटांसाठी पुन्हा वाफवून घेऊ शकता. आता याला पूर्णपणे गार करण्यासाठी ठेवले, तोपर्यंत आपण वरून तडका किंवा फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम झालं की 1 चमचा मोहरी घातलेली आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत. तर थोडंसं याला तेलामध्ये चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तिलासुद्धा चांगलं परतवून घेऊया. तर मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे थोडंफार कमी अधिक करू शकता, कारण आपण खमण बनवताना सुद्धा त्यामध्ये मिरचीचा वापर केलेला आहे. आता यामध्ये 1 कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी साधारण 1 चमचा साखर घेतलेली आहे, ती यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि साधारण एखाद्या मिनिटांसाठी या पाण्याला एक चांगली दणदणून अशी आपल्याला उकळी काढायची आहे. म्हणजे अगदी मस्त अशी फोडणी आपली इथे तयार होते. तर एक चांगली अशी उकळी काढून घेऊया. तर पाण्याला इथे अगदी मस्त अशी एक उकळी आलेली आहे. चांगली फोडणी आपली इथे तयार झालेली आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी थोडीशी गार करून घेऊया. तर फोडणी तयार होत होती तोपर्यंत इथे आपला जो खमण आहे तो सुद्धा बऱ्यापैकी गार झालेला आहे. गार झाला की त्यानंतरच आपल्याला याला कट करायचं आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे इथे छोट्या-मोठ्या आकारामध्ये हा खमण कट करून घेऊ शकता. तर इथे मी नेहमीप्रमाणे चौकोनी आकारामध्येच हा खमण इथे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर साईडच्या ज्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने लूज करून घ्यायच्या आहे आणि अगदी मस्त पटकन असा हा खमण निघतो. ताटाला चिटकत वगैरे नाही, बघू शकता तुम्ही. आणि अगदी छान जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा खमण इथे आपला बनवून तयार झालेला आहे. आता याला वरून आपण मस्त फोडणी देणार आहोत किंवा तुम्ही कढईमध्ये सुद्धा याला डायरेक्ट परतवून घेऊ शकता. पण आपण आता जी फोडणी तयार केलेली आहे ती वरून यावर घालणार आहोत. तर हे बघा मस्त जाळीदार, हलका-फुलका असा हा खमण इथे आपला तयार झालेला आहे. तर इथे आपला खमणसुद्धा बऱ्यापैकी गार झालेला आहे आणि फोडणीसुद्धा आपल्याला गार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरून आपल्याला यावर थोडीशी फोडणी घालायची आहे. या पद्धतीने थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि अगदी मस्त असा आपला इथे वाढलेल्या डाळीचा हा सुरती खमण बनवून तयार झालेला आहे. हे बघा आतपर्यंत अगदी छान जाळीदार, मस्त मऊ आणि लुसलुशीत असा बनवून तयार होतो. वरून थोडीशी तुम्ही बारीक शेवसुद्धा इथे वापरू शकता. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदा हा चना डाळीचा खमण नक्की बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.